प्रिय भक्तांनो, तुम्ही कधी विचार केला आहे का कोणत्या घरामध्ये देवी लक्ष्मी कधी प्रवेश करत नाही? का काही घरांमध्ये खूप धन असते पण सुख नसते, मंदिर सजते पण मनात शांती नसते, पूजा होते पण बरकत टिकत नाही. काही लोक दिवस रात्र मेहनत करतात तरी लक्ष्मीचा आशीर्वाद त्यांच्या दारापर्यंत येऊन परत फिरतो. असे म्हटले जाते की जिथे महालक्ष्मीची कृपा असते तिथे अंधारही प्रकाशात बदलतो. पण काही घर असे असतात ज्यांच्या दिशेने देवी लक्ष्मी वळूनही पाहत नाही. प्रवेश करणे तर खूप दूरची गोष्ट आहे, पण असे का? कोणत्या अदृश्य चुका, कोणते छोटे छोटे कर्म आणि कोणत्या सवयी अशा आहेत ज्या देवी लक्ष्मीला रुष्ट करतात? का काही घरांचे दिवे विझतात तर दुसऱ्यांच्या अंगणात नेहमी प्रकाश असतो? आज आपण त्या रहस्याचे द्वार उघडणार आहोत. तो गड सत्य ज्याला स्वतः भगवान शिवाने माता पार्वतीला सांगितले होते की कोणत्या घरांमध्ये देवी लक्ष्मी कधी प्रवेश करत नाहीत आणि कोणत्या घरांमधून त्या सदैव उठून निघून जातात. तर आमच्या सोबत राहा आणि कथा शेवटपर्यंत नक्की ऐका. एकदा कैलास पर्वतावर सुनहरी प्रभात होती. महादेव ध्यानात लीन समाधिष्ट होते. तेव्हा माता पार्वती त्यांच्या जवळ आल्या. त्यांच्या चेहऱ्यावर जिज्ञासा आणि करुणेचा संगम होता. त्यांनी हात जोडून हळू आवाजात म्हटले, प्रभू, माझ्या मनात एक गोष्ट वारंवार येत आहे. तुम्ही म्हटले होते की महालक्ष्मी सर्वांना सुख आणि समृद्धी देतात. तरी मी पाहिले आहे की काही घर असे असतात जिथे धन येतो पण बरकत टिकत नाही. काही घरांमध्ये पूजा, भक्ती आणि दिखावा खूप असतो, पण तिथे भांडणे, अशांती आणि दारिद्र्यतेचा डेरा असतो. पण असे का होते? का माता लक्ष्मी सर्वांबद्दल समान नाहीत? का त्या काही विशेष घरांमध्ये वास करतात? भगवान शिवांनी डोळे उघडले. त्यांच्या शांत नीलकंठासारख्या गंभीर आवाजात दिव्यता होती. त्यांनी हसत म्हटले, देवी, तुझा प्रश्न खूप गूढ आहे. संसारात प्रत्येक घर माता लक्ष्मीच्या स्वागताचा अधिकारी नसतो. काही घर असे असतात जिथे मनुष्य आपल्या कर्मांमुळे लक्ष्मीला बाहेरचा रस्ता दाखवतो. तो स्वतः समजतो की तो माता लक्ष्मीचे पूजन करतोय, पण प्रत्यक्षात आपल्या आचरणाने त्यांचा अपमान करतोय. देवी पार्वतीने आश्चर्याने विचारले, प्रभू, का मनुष्य माता लक्ष्मीला रुष्ट करतो? शिवजींनी शांतपणे उत्तर दिले, हो पार्वती, हे सत्य आहे. मनुष्याचे काही छोटे छोटे कर्म जे त्याला तुच्छ वाटतात ते त्याच्या दारिद्र्याचे कारण बनतात. माता लक्ष्मी फक्त धनाची देवी नाहीत, त्या पवित्रता, संयम आणि सद्भावाच्या प्रतीक आहेत. जिथे हे 3 गुण नसतात तिथे त्या टिकू शकत नाहीत. आज मी तुम्हाला एक अशी कथा सांगतो जी हे रहस्य उघड करेल की कोणत्या घरांमध्ये देवी लक्ष्मी कधी प्रवेश करत नाहीत आणि कोणत्या घरांमधून त्या सदैव उठून निघून जातात. माता पार्वतीने श्रद्धेने डोके झुकवले, प्रभू, मी ही कथा नक्की ऐकणार आहे. कृपया सांगा की मनुष्याच्या कोणत्या चुका माता लक्ष्मीला त्याच्यापासून दूर करतात. शिवजींनी सौम्य दृष्टीने त्यांच्याकडे पाहिले आणि म्हटले, ऐक देवी, ही कथा खूप जुनी आहे. जेव्हा पृथ्वीवर एक साधारण गाव होते आणि तिथे राहणाऱ्या लोकांच्या कर्मानुसार ठरत असे की त्यांच्या घरात देवी लक्ष्मी राहतील की नाही. तिथे एक कुटुंब राहत होते, सेठ हरिदास आणि त्यांची पत्नी सावित्री. सेठ हरिदास खूप मोठा व्यापारी नव्हता, पण मेहनती, इमानदार आणि सच्चा कर्माचा माणूस होता. त्याचा विश्वास होता की धन जितके इमानदारीने कमावले जाईल तितकेच आनंद देत असे. त्याची पत्नी सावित्री अत्यंत धार्मिक आणि संस्कारी स्त्री होती. तिचे दिवस सूर्योदयापूर्वी सुरू होत असे. ती प्रथम अंगण झाडत असे, तुळशीला जल चढवत असे, दिवा लावत असे आणि मग कुटुंबासाठी जेवण तयार करत असे. तिच्या घरात भक्ती आणि स्वच्छतेची अशी लय होती की गावकरी म्हणत, सावित्रीच्या घरात तर माता लक्ष्मी स्वतः वास करतात. ती नेहमी घर साधेपणाने सजवत असे. मातीचा फरश, तुळशीच्या चौकटीवर संध्याकाळी दिवा आणि चुल्याजवळ गोबराचा लेप हीच तिची समृद्धीची ओळख होती. हरिदास संध्याकाळी थकून घरी येत तेव्हा सावित्री हसत म्हणत असे, धन हातात नसते, मनाच्या पवित्रतेत बसते. जर घर स्वच्छ, मन शांत आणि कर्म सच्चे असतील तर माता लक्ष्मी कधी दूर जात नाहीत. काळ पुढे सरकला. हरिदासचे काम वाढले, व्यापार फुलला
आणि त्यांचा एकुलता एक मुलगा नरेश जवान झाला. त्याने व्यापारात हातभार लावला. घरात हसणे आणि संतुलन होते. पण देवी, हेच संसाराचे नियम आहेत. जिथे सुख स्थिर होते तिथे परीक्षा नक्की येते. एकदा सावित्रीने हरिदासला म्हटले, आता नरेशची लग्न करा. घरात सून आली तर मला आधार मिळेल. हरिदासने मान हलवली. बरोबर म्हटलंस, सून आली तर घर आणखी सांभाळले जाईल. काही दिवसात रिश्ता पक्का झाला आणि नरेशचे लग्न एका गावातील सुंदर आणि शिक्षित मुलगी मीरा सोबत झाले. सुरुवातीला मीरा सर्वांना आवडली. ती मधुर बोलत असे, सर्वांचा आदर करत असे आणि घरच्या कामात हातभार लावत असे. सावित्री खूप प्रसन्न होती. तिला वाटत होते की माता लक्ष्मीने साक्षात सुनेच्या रूपात घरात प्रवेश केला आहे. पण देवी, काही महिन्यात ती चमक फिकी पडली. आता मीरा सकाळी उशिरा उठू लागली. ती म्हणत असे, आई, आजकाल लोक इतक्या लवकर उठत नाहीत. जमाना बदलला आहे. सावित्री हसून समजावत असे, बेटा, जेव्हा सूर्याच्या किरणांनी घरात येण्यापूर्वी झाडू फिरवली जाते तेव्हा लक्ष्मीजी स्वतः त्या घराच्या दारावर बसतात. पण मीरा हसून टाळत असे, आई, हे सर्व जुनी गोष्टी आहेत. हळूहळू अंगणाची सफाई कमी होऊ लागली. तुळशीची माती कोरडी पडू लागली आणि तो दिवा जो सकाळ संध्याकाळ जळत असे आता तो कधी कधीच जळत असे. स्वयंपाकघरात रात्रीभर उष्टे भांडे पडून राहत. सावित्री टोचत असे तर मीरा म्हणत असे, थोडा वेळ हवा आई, मी सकाळी साफ करेन. एकदा सावित्रीने पाहिले की मीरा झाडूला पायाने स्पर्श करून हसत म्हणाली, अरे आई, हे तर फक्त झाडू आहे. सावित्रीनं दीर्घ श्वास घेतला. बेटा, झाडू साधारण वस्तू नाही, हे लक्ष्मीचे प्रतीक आहे. हे घाण दूर करते आणि जिथे घाण राहते तिथे दारिद्र्यता जन्म घेते. पण मीरा आता हे ऐकत नव्हती. तिला वाटत होते की वृद्धांची बोलणे फक्त अंधश्रद्धा आहेत. हळूहळू घराची दिनचर्या बदलली. संध्याकाळी लक्ष्मी पूजनाचा वेळ असताना मीरा कधी फोनमध्ये व्यस्त असते, कधी बाहेर जाते. चुल्यावर उष्टे भांडे राहू लागले. कधी जेवण अर्धे शिजत असे, कधी अपूर्ण राहत असे. काही महिन्यात सावित्रीला जाणवले की घरचा प्रकाश कमी होत चालला आहे. पूर्वी जो वातावरण भक्ती आणि सुगंधाने भरलेला असायचा आता त्यात बोजिलपणा आणि उदासी होती. हरिदासच्या व्यापारात अडचणी येऊ लागल्या. सौदे बिघडू लागले. ग्राहक कमी होऊ लागले आणि पैशाची तंगी वाढली. एका रात्री हरिदासने चिंतेत म्हटले, वाटते माता लक्ष्मी रुष्ट झाल्या आहेत. सावित्रीने डोके झुकवले. हो, जेव्हा स्त्री आपल्या कर्मात लापरवाह होते तेव्हा लक्ष्मी टिकत नाही. सफाई, श्रद्धा आणि संयम हे 3 गुण जर घरातून निघून गेले तर बरकतही टिकत नाही. देवी पार्वतीने लक्षपूर्वक ऐकले आणि म्हटले, प्रभू, का फक्त स्त्रीच्या चुकीमुळे लक्ष्मी रुष्ट होतात? शिवजी हसले. देवी, हे एकाचे दोष नाही, पण स्त्री हे केंद्र आहे ज्यांच्या कर्मामुळे घराची ऊर्जा वाहते. जर ती आपले कर्तव्य हलके घेऊ लागली तर ती अंजानाने लक्ष्मीचे द्वार बंद करते. भगवान शिवांनी माता पार्वतीकडे पाहिले आणि म्हटले, देवी, आता ऐक की त्या घरात काय झाले जेव्हा मीराने सर्व रीती आणि मर्यादा सोडल्या. देवी, जेव्हा मनुष्य आपल्या दिनचर्येतून श्रद्धा आणि सुचिता काढून टाकतो तेव्हा समजून घ्या की महालक्ष्मीने आपला आसन आवरायला सुरुवात केली आहे आणि तेच त्या घरात झाले. हळूहळू सावित्रीचे ते स्वच्छ आणि सुव्यवस्थित घर लापरवाईच्या थरात झाकले गेले. पूर्वी जिथे प्रत्येक सकाळी सूर्योदयापूर्वी झाडू फिरत असे आता दुपारपर्यंत घर धुळीने झाकलेले राहत असे. तुळशीच्या चौकटीची माती कोरडी झाली होती आणि दिवा जो भक्तीने जळत असे आता आठवडे विजून पडलेला असायचा. सावित्री सकाळी पूजेची थाळी घेऊन बसत तर मीरा डोळे चोळत म्हणत असे, आई, तुम्ही सुरू करा, मी थोडी वेळात येते. पण ती थोडी वेळ कधी येत नव्हती. हळूहळू ही थोडी वेळ सवय बनली. पूजेचा वेळ निघून जात असे आणि घराचे स्वयंपाकघर, जे माँ अन्नपूर्णाचे स्थान मानले जायचे, तिथे उष्ट्या भांड्यांचा ढीग रात्रीभर पडलेला असायचा. सावित्री कधी हळूवार समजावत असे, बेटा, स्वयंपाकघर माँ अन्नपूर्णेचे घर आहे. रात्रीची घाण सकाळचे सुख खात असे. पण मीरा प्रत्येक वेळी म्हणत असे, अरे आई, आजकाल इतकी साफसफाई कोण करते? उद्या सकाळी करेन. देवी पार्वतीने आश्चर्याने विचारले, प्रभू,
काय इतक्या छोट्या गोष्टींमुळे लक्ष्मी रुष्ट होतात? भगवान शिव गंभीर आवाजात म्हणाले, देवी, हे छोट्या गोष्टी नाहीत. या छोट्या गोष्टींमधून घराची ऊर्जा तयार होते. जिथे घाण राहते तिथे नकारात्मकता जन्म घेते, आणि जिथे नकारात्मकता वास करते तिथे लक्ष्मी स्वतः बाहेर निघून जाते. मग शिवजी पुढे सांगू लागले, एकदा संध्याकाळ होती. संध्या वेळ होती. सूर्यास्त होत होता आणि मीरा त्यावेळी झाडू घेऊन अंगण झाडू लागली. सावित्रीने ताबडतोब हाक मारली, बेटा, संध्याकाळी झाडू लावू नकोस. हा वेळ लक्ष्मीजींच्या प्रवेशाचा असतो. मीरा हसून म्हणाली, आई, तुम्ही ना, सफाईला काय वेळ असतो? जेव्हा मन करेल तेव्हा करावी. सावित्रीने दुःखाने म्हटले, बेटा, हाच वेळ आहे जेव्हा माता लक्ष्मी घरात प्रवेश करतात. जर तू यावेळी धूळ काढलीस तर बरकती बाहेर जाईल. पण मीराने ती गोष्ट ऐकली नाही आणि सफाई करत राहिली. त्या दिवसापासून विचित्र गोष्टी घडू लागल्या. दुसऱ्या दिवशी हरिदासच्या जुन्या ग्राहकाने सौदा रद्द केला. तिसऱ्या दिवशी दुकानाचा हिशोब बिघडला. चौथ्या दिवशी गोदामातील अनाजात कीड लागली. सावित्री समजली की हे संकेत आहेत, पण मीरा हे संयोग मानत राहिली. हळूहळू घराचा तो वातावरण, जो पूर्वी हसणे आणि प्रेमाने गजबजत असे, आता सन्नाटात बदलला. संध्याकाळी दिवेच्या उजेडाऐवजी टिमटिमणाऱ्या अंधाऱ्या भिंती होत्या. तुळशीच्या चौकटीवर मातीची थर बसली होती आणि पूजेच्या जागेवर धूळ बसली होती. एक रात्री सावित्री झोपेत करवट बदलत होती. तेव्हा त्यांनी पाहिले की दाराजवळ सोनेरी आभा उभी राहिली आणि त्यात माता लक्ष्मीचे कोमल रूप दिसले. पण ती आभा हळूहळू फिकी पडत गेली. जणू देवी तिथे थांबू इच्छित होती, पण एखादी शक्ती त्यांना रोखत होती. सावित्री घाबरून उठली आणि मनात म्हणाली, माता थांबा, या घराला सोडू नका. पण दिव्य आभा दाराबाहेर निघून गेली. सावित्रीच्या चेहऱ्यावर अश्रू वाहू लागले. त्यांना वाटले जणू माता लक्ष्मीने खरंच त्यांचे घर सोडले आहे. दुसऱ्या दिवशी दारिद्र्यतेचा सावट पसरला. हरिदासचा व्यापार सतत खाली जात राहिला. पूर्वी जिथे रोज 10 ग्राहक येत, आता एकही नाही. कामात मन लागत नव्हते. घरात तणाव वाढला. मीरा आणि नरेशमध्ये भांडणे होऊ लागली. सावित्री वारंवार म्हणत असे, बेटा, जेव्हा लक्ष्मी जाते तेव्हा फक्त धन नाही तर घरची शांतीही जाते. पण मीरा हसून म्हणत असे, आई, तुम्ही प्रत्येक गोष्टी देवीशी जोडता. भगवान शिव इथे थांबले आणि देवी पार्वतीकडे पाहिले. देवी, हीच ती चूक आहे जी आजही मनुष्य करतो. तो समजतो की सुख आणि दारिद्र्यता फक्त पैशांशी संबंधित आहे. पण लक्ष्मी फक्त धनाची देवी नाही, त्या मर्यादा, सुचिता आणि श्रद्धेच्या देवी आहेत. जेव्हा घरातून हे 3 गुण निघून जातात तेव्हा लक्ष्मी बिन बोलता निघून जाते. देवी पार्वतीने गंभीरपणे म्हटले, प्रभू, मग माता लक्ष्मी कधी परत येते? भगवान शिव म्हणाले, हो देवी, जेव्हा घरची स्त्री आपला दोष ओळखून पश्चाताप करते आणि मन वचन कर्माने शुद्ध करते तेव्हा लक्ष्मी परत येते. पण ही वाट सोपी नाही. आता ऐक की त्या घरातील सून मीराने कसे हे सत्य जाणले आणि कसे प्रायश्चित्ताने लक्ष्मीला बोलावले. भगवान शिव म्हणाले, देवी, जेव्हा मनुष्य आपला चुका स्वीकारतो तेव्हाच त्याच्यात परिवर्तनाची शक्ती जागृत होते. तेच मीरासोबत झाले. एक रात्री सर्व झोपले होते. सावित्री बारामध्यात बसली होती आणि त्यांच्या डोळ्यात थकवा आणि दुःखांचा सागर होता. मीरा आपल्या खोलीत पडली होती, पण झोप तिला स्पर्शही करत नव्हती. मनात बेचैनी होती, जणू एखादी अदृश्य शक्ती तिला हलवत होती. अचानक तिच्या कानात सावित्रीच्या म्हटलेल्या गोष्टी गुंजू लागल्या. बेटा, उशिरा झोपल्याने बरकत झोपते. संध्याकाळी झाडू लावल्याने लक्ष्मी बाहेर जाते. आणि जेव्हा स्वयंपाकघरात उष्टे भांडे राहतात तेव्हा माता अन्नपूर्णा रुष्ट होते. मीराने करवट घेतली, पण हृदय भारी होते. तिने हळूच उठून दाराकडे पाहिले. घराच्या अंगणात सन्नाटा होता. वारा देखील थांबला होता. त्या क्षणी तिचे मन कापले. तिने विचार केला, का खरंच माता लक्ष्मी या घरातून निघून गेल्या आहेत? तिच्या पायांनी स्वतः रस्ता घेतला आणि ती तुळशीच्या चौकटीकडे गेली. चौकटीची माती कोरडी होती. दिवा विझून पडला होता. तिने कापत्या हाताने दिवा उचलला. मातीचा दिवा भरला आणि पहिल्यांदाच पूर्ण श्रद्धेने म्हटले, हे माता लक्ष्मी,
जर माझ्या चुकीमुळे तुम्ही रुष्ट झाला तर मला क्षमा करा. मी आता सर्व ठीक करेन. त्या क्षणी हलका वारा चालला आणि दिव्याची वात चमकली. एक अद्भुत प्रकाश संपूर्ण अंगणात पसरला. मीराने डोळे मिटले. त्या प्रकाशात एक कोमल सोनेरी रूप प्रकट झाले. तेव्हा लक्ष्मी स्वतः प्रकट झाल्या. त्या हसत म्हणाल्या, बेटा, तुझा पश्चाताप सच्चा आहे म्हणून मी तुझ्यासमोर प्रकट झाले. पण लक्षात ठेव, ज्या चुका तू केल्या त्या चुका आज असंख्य मनुष्य करतात आणि मग म्हणतात की माता लक्ष्मी कृपा करत नाहीत. आता मी तुला सांगते ते 10 कारण ज्यामुळे मी कोणत्याही घरात थांबत नाही. मीरा हात जोडून झुकली. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. देवी लक्ष्मीने करुणामय स्वरात सांगितले, पहिली चूक, जेव्हा एखादी स्त्री झाडूला पायाने स्पर्श करते किंवा त्याला तिरस्काराने पाहते तेव्हा ती माझा अपमान करते. झाडू स्वच्छतेचे प्रतीक आहे आणि जिथे स्वच्छतेचा आदर नसतो तिथे मी कधीच राहत नाही. दुसरी चूक, जेव्हा उष्टे भांडे रात्रीभर स्वयंपाकघरात पडून राहतात तेव्हा तो स्थान जो माता अन्नपूर्णेचा आसन आहे अपवित्र होते. मी अशा घरातून ताबडतोब निघून जाते. तिसरी चूक, जेव्हा एखादी स्त्री सूर्योदयानंतरही झोपत राहते आणि घराचे दार बंद ठेवते तेव्हा आळस त्या घराची ऊर्जा गिळतो. मी आळशी घरात प्रवेश करत नाही. चौथी चूक, जेव्हा संध्याकाळी झाडू लावली जाते तेव्हा माझ्या आगमनाचा वेळ असतो. जो त्यावेळी सफाई करतो तो भुलचुकीने मला घराबाहेर काढतो. पाचवी चूक, जेव्हा अंगण आणि दार अस्वच्छ राहतात तेव्हा घराची मर्यादा भंग होते. मी त्या दारात परत फिरते जे अपवित्र असते, कारण मी तिथे राहू शकत नाही जिथे अस्वच्छता आणि अव्यवस्था असते. सहावी चूक, जेव्हा घरच्या स्त्रिया स्वयंपाकघरात क्रोध, कटुता आणि उपेक्षेने काम करतात तेव्हा त्या भोजनात स्वाद नसतो तर क्लेश बसतो आणि जिथे क्लेश असतो तिथे समृद्धीला स्थान नसते. सातवी चूक, जेव्हा संध्याकाळचा दिवा विझतो आणि कोणी त्याला लावण्याची चिंता करत नाही तेव्हा ते घर अंधाराचे निवास बनते. मी फक्त तिथे राहते जिथे प्रकाश आणि भक्ती एकत्र असतात. आठवी चूक, जेव्हा लोक भांडणे, कटू वचन आणि अपमान घरची सवय बनवतात तेव्हा माझी कृपा संपते. शांती माझे दुसरे नाव आहे आणि जिथे कलह असतो तिथे मी राहू शकत नाही. नववी चूक, जेव्हा मनुष्य पूजेला फक्त औपचारिकता मानतो आणि भक्तीत दिखावा आणतो तेव्हा तो स्वतः हाताने माझे द्वार बंद करतो. मी फक्त सच्चा आणि नम्र हृदयात वास करते. 10वी चूक, जेव्हा एखादी स्त्री घरचे काम बोझ समजते तेव्हा ती त्या घराच्या आत्म्याला कमकुवत करते. मी त्या घरात बसते जिथे स्त्रिया आपले कर्म साधना समजतात. मीरा अश्रूंमध्ये भिजत म्हणाली, माता, आता मी समजले की समृद्धी धनाने नाही तर आदर आणि स्वच्छतेने येते. मी जे गमावले ते माझ्या चुकीचे फळ आहे, पण आता मी सुधार करेन. देवी लक्ष्मी हसत म्हणाल्या, बेटा, जेव्हा मनुष्य आपली चूक स्वीकारतो आणि सच्च्या मनाने परिवर्तनाचा संकल्प करतो तेव्हा मी स्वतः परत येते. जा, आपले घर पुन्हा पवित्र कर. इतके म्हणून देवीचा स्वर मंद झाला आणि त्यांचे रूप त्या दिव्याच्या प्रकाशामध्ये समाविष्ट झाले. तो आता स्थिर आणि उज्ज्वल झाला होता. मीरा तिथेच दारावर बसली राहिली. अश्रू वाहत राहिले, पण मनात विचित्र शांती होती. तिने म्हटले, माता, मी वचन देते, आता या घरात प्रत्येक सकाळी स्वच्छता असेल, प्रत्येक संध्याकाळी दिवा जळेल आणि प्रत्येक कर्मात श्रद्धा असेल. दुसऱ्या दिवशीपासून मीराने आपली दिनचर्या बदलली. सकाळी सूर्यापूर्वी उठली, अंगण झाडले, तुळशीला जल चढवले, दिवा लावला आणि स्वयंपाकघर स्वच्छ केले. सावित्रीने वर्षानंतर आपल्या घरात ती जुनी सुगंध जाणवली. हरिदासचा व्यापार पुन्हा सांभाळला. हळूहळू बरकत परत आली. भांडणे संपली आणि त्या घरात पुन्हा माता लक्ष्मीचा वास झाला. भगवान शिव माता पार्वतीला म्हणाले, देवी, हेच सत्य आहे. लक्ष्मी फक्त सोने आणि चांदीत नाही तर स्वच्छता, संयम आणि श्रद्धेत वास करते. जो घरे 3 गुण स्वीकारतो तिथे मी स्वतः रुद्र रूपात रक्षा करतो आणि माता लक्ष्मी स्थिर रूपात वास करते.
देवी पार्वती हात जोडून म्हणाली, प्रभू, आता मला समजले की का म्हटले जाते स्वच्छता ही समृद्धीचे पहिले द्वार आहे. मी हा संदेश सर्व स्त्रियांपर्यंत पोहोचवेन की लक्ष्मीचा वास फक्त पूजेने नाही तर कर्माच्या पवित्रतेने होतो. भगवान शिव हसले, सत्य म्हटलंच देवी. जो आपले घर मंदिर मानतो त्याच्या दारातून लक्ष्मी कधी परत फिरत नाही. ही कथा सर्वांना आठवण करून देते की दारिद्र्यता बाहेरून येत नाही तर ती आतमधल्या अशांतीमधून जन्म घेते. त्यानंतर कैलासवर हलका पाऊस पडला. जणू देवतांनी स्वतः पुष्पवृष्टी करून या दिव्य ज्ञानाची पुष्टी केली. गंधर्वांनी गायले, स्वच्छ मन स्वच्छ घर हेच लक्ष्मीचे सच्चे घर. आणि तेव्हा ब्रह्मांडात ही अमरवाणी गुंजली, जिथे स्त्री आपल्या कर्मात भक्ती ठेवते, जिथे कुटुंबात प्रेम आणि अनुशासन असते, जिथे घराच्या दारावर दिवा आणि तुळशी एकत्र जळतात, तिथे सदैव माता लक्ष्मीचा वास असतो. देवी पार्वती हात जोडून म्हणाली, प्रभू, ही कथा मी सर्व लोकांमध्ये सांगेन, जेणेकरून कोणतेही घर असे राहणार नाही जिथे माता लक्ष्मी रुष्ट होऊन निघून जातील. भगवान शिव सौम्यपणे हसत म्हणाले, जा देवी, हे ज्ञान पसरवा, हाच कल्याणाचा मार्ग आहे. आणि मग आकाशात सुनहरी किरणे पसरली, गंगेची धारा तीव्र झाली आणि कैलास पर्वताच्या गुहा गुंजल्या. प्रत्येक घर मंदिर बने, प्रत्येक मन पवित्र बने, हेच माता लक्ष्मीची सच्ची आराधना आहे. प्रिय भक्तांनो, ही कथा फक्त एक जुना प्रसंग नाही तर जीवनाचे सत्य आहे. माता लक्ष्मीला बोलावण्यासाठी फक्त सोने, धन किंवा पूजेची सजावट नाही, हवी स्वच्छता, श्रद्धा आणि सच्चे मन. जर तुम्हाला ही कथा हृदयापर्यंत पोहोचली असेल तर ती शेअर करा, जेणेकरून प्रत्येक घरात हे संदेश पोहोचेल. माता लक्ष्मी धनाने नाही तर आचरणाने येते. जर या कथेने तुमचे हृदय स्पर्शले असेल तर लाईक करा, कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी लिहा आणि अशाच प्रेरणादायी आणि ज्ञानवर्धक कथा ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू एका नवीन भक्ती आणि आस्थेने भरलेल्या कथेसोबत. तोपर्यंत जोडले राहा, बोलत राहा. हर हर महादेव. जय भोलेनाथ. जय माता लक्ष्मी.